नमस्कार. माझं नाव सुरेश शिवाजीराव बोराडे. माझ्या मिसेसचं नाव किरण सुरेश बोराडे. आम्ही तिला मेडिकल हॉस्पिटलमध्ये इथे ॲडमिट केलं आहे आणि ॲडमिट करण्यामागचं कारण म्हणजे तिच्या डाव्या पायाला सूज होती आणि आफ्टर काही एक्झामिनेशन केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की तिच्या डाव्या पायामध्ये डिटेक्ट झाला आहे, डीप वेन थ्रोम्बोसिस. तर या केसमध्ये मग आम्ही डॉक्टर स्वरूप बोराडे यांच्याशी कन्सल्ट केलं आणि त्यांच्यानुसार मग आम्ही पुढील ट्रीटमेंटला चालू केलं. तर ॲक्च्युअली ज्यावेळेस हा डीबीटी डिटेक्ट झाला त्यावेळेस आम्ही आउट ऑफ इंडिया होतो, कॅनडामध्ये होतो आणि त्यामुळं ट्रीटमेंट तिकडे घेण्याऐवजी आम्ही प्रेफर केलं की इंडियामध्ये ट्रीटमेंट घ्यावी. त्यामागचं कारण म्हणजे की डॉक्टर स्वरूप बोराडे हे या अगोदर सुद्धा माझ्या ओळखीचे आहेत. त्यामुळं आम्ही प्लॅन केला की त्यांच्याकडे ट्रीटमेंट करायची. त्यांचे आतापर्यंतचे सगळे रिव्ह्यू पण आम्ही बघितलेले आहेत आणि त्यांची आतापर्यंतची कामगिरी सुद्धा आम्हाला माहिती आहे, कशा पद्धतीची आहे. त्यामुळे आम्ही प्रेफर केलं स्वरूप बोराडेंकरच ट्रीटमेंट करण्याची आणि मग इथं मेडिकवरमध्ये आल्यानंतर त्यांनी परत या प्रोसेस पूर्ण केल्या आणि आम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून दिल्या. ज्या की आम्हाला या अगोदर माहिती नव्हत्या आणि त्यावरूनच आम्हाला असं समजलं की हा आजार कसा बरा होऊ शकतो आणि याला कशी ट्रीटमेंट दिल्या जाते. त्याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर आणि आम्ही डे बाय डे ज्यावेळेस ट्रीटमेंट चालू असताना डे बाय डे आम्ही पेशंटमध्ये सुद्धा आमच्या बरीचशी इम्प्रूव्हमेंट बघितली. जसे की पायाला जी सूज होती ती लगेच इथे आल्यानंतर डॉक्टर स्वरूप बोराडे यांच्या अंडर जी ट्रीटमेंट चालू होती त्या अंडर पायाची सूज पण कमी झाली. तिला चालायला पण जो अगोदर त्रास होत होता तो पण कमी झाला आणि हॉस्पिटलमध्ये पण जो काही स्टाफ आहे तिथे क्लिनिंग स्टाफ असेल, डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, हे सगळे लोक पण खूप कोऑर्डिनेट करतायत, चांगली ट्रीटमेंट पण देत आहेत आणि हॉस्पिटलचं क्लीननेस पण खूप छान आहे. तर अशा ओव्हरऑल प्रोसेसमध्ये बघायला गेलं तर आम्ही या हॉस्पिटलमध्ये येऊन ट्रीटमेंट घेण्याचा हा खूप चांगला निर्णय आम्ही घेतला असं आम्हाला असं वाटतंय आणि हॉस्पिटलकडून सुद्धा असं कुठलीही गोष्ट अशी नाहीये की त्यांच्याकडून झाली नाही. सगळ्या गोष्टी त्यांनी अवेलेबल केल्या आम्हाला. थँक्यू.